गॅस सिलेंडरसाठी राज्यामधल्या अनेक शहरांमध्ये लागलेल्या रांगा अजूनही कायम आहेत। नागपूर आणि अमरावतीमध्ये ग्राहकांच्या रांगा दिसून आल्या। मुंबईतल्या मालवणीमध्ये चक्क सिलेंडरला कुलूप लावल्याचं पाहायला मिळालं। मालाडच्या मालवणीमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरसाठी मोठी रांग लागली आहे। रिकामे गॅस सिलेंडर घेऊन लोक एजन्सी बाहेर रांग लावून आहेत। रांगेतल्या लोकांनी गॅस सिलेंडरला कुलूप लावून लॉक केल्याचं पाहायला मिळालंय। लाइन तो लगाए हैं, जो लॉक लगाए वो किस लिए लगाए हैं? अरे चोरी ना हो जाए बाटला, इसके लिए लॉक लगाए। बाटला भी चोरी हो रहा है यहाँ पे। फिर चोरी हो चुका है, इसके लिए चले गए यहाँ से। परसों 4 बाटले चोरी हुए। अच्छा, और मैं मॉर्निंग में 8 बजे से लगाया हूँ, तब जाके पहला नंबर आया। तो खाली बाटला भी चोरी हो रहा है। खाली बाटला चोरी हो रहा है, सोने से ज्यादा महंगा है ना भाई। नागपूरमध्ये गॅस गोडाऊन मधून सिलेंडरचं वितरण बंद असलं तरीही गोडाऊन बाहेर लोक दिसून येत आहेत। 17व्या दिवशीही नागपूरमधील काही भागांमध्ये गॅस सिलेंडरसाठी लोक गोडाऊन बाहेर आहेत। गॅस गोडाऊन बाहेर नो स्टॉकचा बोर्ड लागलाय, तर ऑनलाईन नंबर लागत नसल्यानं अनेकांचा मनस्ताप पाहायला मिळतोय। अमरावतीमध्ये सलग तिसऱ्या आठवड्यातही सिलेंडरसाठी ग्राहकांच्या रांगा कायम आहेत। अंबादेवी मंदिर परिसरातील भारत गॅस कंपनीच्या गॅस एजन्सी समोर नागरिकांची सिलेंडरसाठी रांग पाहायला मिळाली। सिलेंडरची फक्त घरपोच सुविधा मिळेल अशा आशयाचे बॅनर गॅस एजन्सी बाहेर लागलेत। नागपूरमध्ये गेल्या 8 दिवसांपासून गो गॅसचे सर्व एलपीजी पंप बंद आहेत। शहरातील एकूण 20 एलपीजी गॅस पंप बंद आहेत, त्यामुळे ऑटो चालकांवर एलपीजी ऐवजी पेट्रोलवर ऑटो चालवण्याची वेळ आली आहे। सवलतीच्या दरात डिझेल वितरित करणाऱ्या 136 मच्छीमार सहकारी संस्थांना इंधन टंचाईचा फटका बसलाय। रत्नागिरीत जवळपास 7,000हून अधिकच्या यांत्रिक मच्छीमारी बोट चालकांना याचा फटका बसलाय। मच्छीमारांना दिल्या जाणाऱ्या सवलतीच्या डिझेलच्या दरात 23 रुपये इतकी विक्रमी वाढ झाली आहे। मच्छीमारांसाठी दिल्या जाणाऱ्या डिझेलची किंमत 92 रुपयांवरून 115 रुपयांवर पोहोचली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गॅस चोरीचा मोठा प्रकार उघडकीस आलाय। राज्यस्तरीय दक्षता पथकानं गंगापूर तालुक्यातील वैजापूर रोडवरील खोजेवाडी शिवारात हॉटेल साईयश जवळ धाड टाकली। या कारवाई दरम्यान एलपीजी टँकरचं सील तोडून गॅस चोरी करताना दोघांना रंगेहात पकडण्यात आलंय। कारवाईत एकूण 35,220 किलो एलपीजी गॅस जप्त करण्यात आलाय। राज्यस्तरीय दक्षता पथकानं सुमारे 1,26,00,000 मुद्देमाल हस्तगत केलाय।